हा ऑन ऑफ वॉल इथे दिलेला आहे, त्यावेळी गाडी तुमची स्टार्ट होणार नाही. सीएनजी आणि पेट्रोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे बटन दिलेले आहे. इंडियाची फर्स्ट सीएनजी बाईक हायड्रोटच ह्याची जी आहे 2 वर्षांनी केली जाते. आता मी तुम्हाला या गाडीचा सीएनजी टँक जो आहे तो दाखवतो, त्यावेळी समजून जायचं की आपल्याकडचं पेट्रोल संपत आले. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही आहे तुमच्यासमोर बजाजची फ्रीडम सीएनजी बाईक आहे. आज आपण या गाडीचा पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीचे पूर्ण फीचर्स आणि सीएनजीचा परफॉर्मन्स जो आहे तो कशा प्रकारे आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण या गाडीचा वॉक राऊंड बघून घेऊया. तर आपण सुरुवात करतो या गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंट साईडला जर बघितलं तर आपल्याला सर्वात पहिले LED हेडलॅम्प्स या गाडीमध्ये मिळून जातात. बघू शकताय हे टॉप व्हेरियंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला LED हेडलॅम्प्स, या बाजूला हे इंडिकेटर मिळतात आणि अशा प्रकारे आहे या गाडीचं फ्रंट प्रोफाईल. सस्पेन्शन आपल्याला या गाडीमध्ये फ्रंटला मिळून जातात. त्याचसोबतच आपल्याला टॉप मॉडेलला डिस्क ब्रेक फ्रंटला मिळते आणि पाठी ड्रम ब्रेक मिळतात. टायर साईजचा जर विचार केला तर 90-80 R17 इंचीचा टायर आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. खूप चांगला असा टायर मिळतो आणि ह्याच्यामध्ये अलॉय व्हीलसुद्धा मिळून जातं. त्यानंतर साईडला जर आलो, साईडला बघितलं तर हे बघा इथे थोडंफार असं एक स्टायलिश डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे आहे या गाडीचा साईड प्रोफाईलने लुक. साईड प्रोफाईलने जर बघितलं सर्वात पहिले आपल्याला इथे बजाजचा लोगो दिसतो, त्यानंतर फ्रीडमची बॅजिंग आहे. इथे सुद्धा आपल्याला फ्रीडमची बॅजिंग बघायला मिळते. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे हरणाचं सुद्धा असं बॅजिंग दिलेली आहे. तर त्यानंतर या बाजूला जर आलो तर हे बघा हे आहे या गाडीचं इंजिन. ही गाडी जी आहे ना ती CNG आणि पेट्रोल दोन्हीवर चालते. तर पहिली CNG बाईक आहे ही बजाजची फ्रीडम, बजाजने काढलेली. आणि त्यामध्ये आपल्याला हे बघा हे 125 cc इंजिन मिळतं. हे किक वगैरे आहे, त्यानंतर हे लेग गार्ड अशा प्रकारे आहे इंजिन. त्यानंतर या गाडीमध्ये जर ब्रेकचा विचार केला तर मागच्या साईडला आपल्याला ड्रम ब्रेक मिळतात आणि पुढच्या साईडला डिस्क ब्रेक मिळून जातात. इथे तुम्हाला NG04ची बॅजिंगसुद्धा मिळते. त्यानंतर इथे हे 2 हुक मिळतात, ज्यावर तुम्ही सीटवर सुद्धा काही बांधू शकता किंवा ह्याला अटकवू शकता. अशा प्रकारे हे आहे या गाडीचं सायलेन्सर. आणि मागच्या साईडने जर बघितलं बघा अशा प्रकारे येतो या गाडीचा काही लुक. त्यानंतर इकडे जर आलो पाठच्या साईडला आपल्याला हा जो टेल लॅम्प आहे तो सुद्धा LEDमध्ये मिळतो. त्यानंतर हे 2 इंडिकेटर आणि इथे जर बघितलं इथे आपल्याला नंबर प्लेट लाईटसुद्धा मिळून जाते. त्यानंतर मागून जर बघितलं ना तर आपल्याला हा NS सारखा लुक थोडाफार बघायला मिळेल. बजाजची NS200 येते किंवा NS160 येते, त्या प्रकारचा लुक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. हे आहे याचं मडगार्ड आणि इथे तुम्हाला CNGची बॅजिंगसुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर या बाजूला जर आलो, या बाजूला सुद्धा आपल्याला गार्ड दिलेले आहेत. हे बघा हे लेडीज फुटरेस्ट आहे. त्यानंतर इथे सुद्धा 2 हुक दिलेले आहेत. त्यासोबतच या बाजूला जर आलो तर इकडे आपल्याला गिअर शिफ्टिंग लिव्हर, साईड स्टँड आणि मेन स्टँड आणि हे चेन कवर जे आहे हे फायबरमध्ये आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतं. या अशा प्रकारे या साईडनी इंजिनचा लुक. आणि या बाजूला इथे सुद्धा डिझाईन मस्त अशी डिझाईन दिलेली आहे. हा या गाडीचा पेट्रोल टँक. आता तुम्ही विचार करत असाल की या गाडीचा CNG टँक कुठं आहे. CNG टँक जर तुम्हाला बघायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला ही जी सीट तुम्हाला दिसते ती सीट काढावी लागेल. या सीटच्या आतमध्ये CNG टँक कंपनीने दिलेला आहे. पण असं जर बघितलं तर बाहेरनं अजिबात तुम्हाला या गाडीचा CNG टँक जो आहे तो बघायला मिळणार नाही. या सीटच्या आतमध्ये सेफली कंपनीने माउंट केलेला आहे. याची एकदम हेवी ड्युटी चेसिस या गाडीची बिल्ड केलेली आहे कंपनीने. आणि 125 cc आपल्याला पेट्रोल आणि CNG इंजिन हे या गाडीमध्ये मिळून जातं. तर अशा प्रकारे आहे या बाजूचा लुक. तर आपण जातो या गाडीच्या हँडलकडे जर आलो तर हे बघा आपण सर्वात पहिले आपण बघतो या गाडीचं LED मीटर. हे बघा हे आहे या गाडीचं LED मीटर, स्पीड मीटर, जे आता तुम्हाला थोडंसं फ्लिकर करताना दिसत असेल. हे लाईटमुळे तसं होतं, पण LED मीटर या गाडीमध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि CNGची लेवलसुद्धा दाखवते. त्यानंतर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी या गाडीला आहे. इथे आपल्याला गिअरचं जे शिफ्टिंग आहे म्हणजे कोणत्या गिअरला गाडी आहे ते सुद्धा दाखवतं. त्यानंतर ओडोमीटर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपले टोटल किलोमीटर्स आणि इकडे तुम्हाला पेट्रोलचं साईन दिसत असेल. त्यानंतर इथे न्यूट्रल लाईट, चेक इंजिन लाईट वगैरे आहे. या गाडीमध्ये आपल्याला बेस्ट फीचर मिळतो तो म्हणजे की ऑटो स्टार्ट स्टॉप, जेणेकरून आपल्या गाडीचं जो फ्यूल आहे ते जास्तीत जास्त वाचेल. फ्यूल इफिशियन्सी वाढण्यासाठी आपल्याला हा कंपनीने फीचर दिलेला आहे. त्यानंतर इथनं तुम्ही मीटरमधलं मोड आणि ट्रिप A ट्रिप B सिलेक्ट करू शकता किंवा रिसेट करू शकता. या इथे तुम्हाला मीटरवर बजाजची छोटीशी ब्रँडिंग मिळते. आणि हे बघा ही आहे आपल्या गाडीची चावी. अशा प्रकारच्या 2 चाव्या आपल्याला या गाडीमध्ये, युनिक अशा चाव्या या गाडीमध्ये आपल्याला मिळून जातात. त्यानंतर आपल्याला आणखीन एक बेस्ट फीचर या गाडी तो म्हणजे की या गाडीचं चार्जिंग सॉकेट. हे बघा या गाडीमध्ये टाईप A चार्जिंग सॉकेट आपल्याला मिळून जातं.
गाडी चालवत असताना आपल्याला मोबाईल चार्ज करण्यासाठी एकदम बेस्ट ही गोष्ट ॲक्सेसरी म्हणून कंपनीने दिलेली आहे. ही हल्ली बऱ्याचशा गाड्यांमध्ये येते, ते एक चांगलं कंपनीने केलेलं आहे. त्यानंतर या बाजूला जर बघितलं तर आपल्याला CNG आणि पेट्रोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे बटन दिलेले आहे. त्यानंतर हे हेडलॅम्प्स हाय बीम आणि लो बीम करण्यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर इंडिकेटर आणि इथनं आपण कॉल रिसीव किंवा कट करू शकतो. तर या गाडीला आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते या टॉप मॉडेलमध्ये. तर त्याच्यावरनं आपल्याला मोबाईलवर येणारे जे कॉल आहेत ते रिसीव करू शकतो किंवा मग कट करू शकतो. इथनं इंडिकेटर इथे हॉर्न आणि ह्या अशा प्रकारचं लिव्हर, हे हँडल गार्डसुद्धा इथे छोटंसं दिलेलं आहे. आणि हे मस्त असे मिरर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत. एकदम युनिक असं गाडीला बनवण्याचा प्रयत्न ह्या कंपनीने केलेला आहे. या गाडीमध्ये जर विचार केला तर ब्रेक सिस्टीममध्ये कॉम्बी ब्रेक दिलेला आहे. जरी पुढे डिस्क ब्रेक असला तरी ज्यावेळी आपण पुढचा ब्रेक मारणार ना त्यावेळी मागचा ब्रेकसुद्धा ॲक्टिव्ह होईल आणि ज्यावेळी आपण मागचा ब्रेक दाबणार त्यावेळी पुढचा ब्रेकसुद्धा ॲक्टिव्ह होईल. म्हणजे कॉम्बी ब्रेक सिस्टीम आपल्याला या गाडीमध्ये दिलेली आहे, जेणेकरून गाडीची जी ब्रेकिंग आहे, हँडलिंग आहे ती खूप चांगली व्हावी. तर आता मी तुम्हाला या गाडीच्या इंजिनबद्दल सांगतो आणि CNG टँकबद्दल सांगतो, ज्यासाठी तुम्ही इतक्यापर्यंत व्हिडिओ बघितले. तर या गाडीमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे की 125 CCचं आपल्याला पेट्रोल प्लस CNG इंजिन या गाडीमध्ये मिळून जातं. आणि त्या इंजिनचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये पेट्रोलचा जो टँक आहे तो हे बघा या इथे आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो. या गाडीचा पेट्रोल टँक आपल्याला हे बघा याच्यावरती दिलेला आहे. हा जो कलर आहे ना, हा कलर ब्लॅक कलर येते. याच्यामध्ये 2-3 कलरसुद्धा येतात. हा ब्लॅक कलर आहे सध्या तरी. हे बघा हा आहे या गाडीचा पेट्रोल टँक आणि इथंच आपण CNGसुद्धा भरू शकतो. इथे तुम्हाला पूर्ण या गाडीच्या CNGबद्दलचे डिटेल्स दिलेले आहेत. आणि हे बघा हा आहे या गाडीचा पेट्रोल टँक. 2 लिटरचा पेट्रोल टँक आपल्याला मिळतो. ह्याच्यामध्ये कोणतेही मीटर वगैरे म्हणजे मीटरमध्ये ह्याच्यामध्ये लेवल वगैरे याचे दाखवत नाही, फक्त एक इंडिकेटर आहे याचे इथे पेट्रोलचं. त्याच्यावरून आपण समजू शकतो की गाडीच्या पेट्रोल लेवल किती आहे गाडीमध्ये. हे बघा हे जे इंडिकेटर आहे ना ह्याच्यावरनं तुम्हाला बघायला मिळेल. हे जे इंडिकेटर आहे त्याच्यावरनं तुम्हाला पेट्रोलची लेवल समजेल. हे ज्यावेळी इंडिकेटर ब्लिंक करायला लागेल त्यावेळी समजून जायचं की आपल्या गाडीचं पेट्रोल संपत आलेलं. त्यानंतर इथे दिलेला आहे या गाडीचा CNGचा फिलिंग वॉल. हे बघा यामध्ये आहे CNG फिलिंग वॉल. त्याच्यामधनं आपण या गाडीमध्ये CNGसुद्धा फुल करू शकतो. CNG टँकचा जर विचार केला तर CNG टँक आपल्याला 2 किलोचा CNG टँक याच्यामध्ये मिळून जातो. आणि जर ॲव्हरेजचा विचार केला, आता तुम्ही बघितला त्याच्यामध्ये CNGसुद्धा आहे आणि पेट्रोलसुद्धा आहे. जर पेट्रोलला ॲव्हरेजचा विचार केला तर एक 60 ते 65 KMPLचा पर लिटरचा म्हणजे 60 ते 65 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज या गाडीमध्ये कंपनीने क्लेम केलेला आहे. आणि CNGचा जर विचार केला तर 1 किलोला 95 ते 100 किलोमीटर असा पर KGचा ॲव्हरेज या गाडीमध्ये फ्रीडम CNGमध्ये कंपनीने क्लेम केलेला आहे. तर ओव्हरऑल जर ह्याचा विचार केला तर पेट्रोल टँक फुल केला आणि CNG टँक जर फुल केला तर त्याच्यामध्ये आपली गाडी जवळजवळ 300 ते 330 किलोमीटर रनिंग होऊ शकते. म्हणजे लाँग राईडला ही गाडी खूपच सुंदर आणि एकदम स्वस्त पडणार आहे. ह्याच्यामध्ये 125 CCचं इंजिन मिळतं. त्याच्यामध्ये 9.5 PSची पॉवर मिळते आणि 9.7 NMचा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये मिळतो. म्हणजे चांगला पेट्रोलच्या दृष्टीने हा खूप चांगला टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. फ्रंटला जर विचार केला तर मोनोशॉक सस्पेन्शन आहेत आणि पार्टचा जर विचार केला तर हे बघा हे आहेत या गाडीचे कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन. आणि सीटची जर हाईट विचार केला मित्रांनो 825 mm सीटची हाईट आहे. एकदम सुंदर अशी सीट आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळते. आणि किती मोठी सीट आहे तुम्ही बघू शकताय. आरामात 3 ते 4 जणं बसतील इतकी आहे. पण या गाडीची सिटिंग कॅपॅसिटी आहे ती फक्त 2 लोकांचीच दिलेली आहे. आणि या गाडीचा जो CNG टँक आहे ना तो या गाडीच्या सीटच्या खालीच दिलेला आहे. तो 2 किलोचा CNG टँक आहे. त्याच्यामध्ये आरामात 2 किलो CNG जर जसा प्रेशर असेल तशा प्रकारे यामध्ये CNG बसतो. आणि हा जो कलर आहे त्याला एबोनी ब्लॅक हा कलरचं नाव आहे याच्यामध्ये. आता मी तुम्हाला या गाडीचा CNG टँक जो आहे तो दाखवतो. CNG टँक बघण्यासाठी आपल्याला चावी घ्यायची आहे आणि हे बघा या इथे चावी लावून आपण ही सीट ओपन करू शकतो. आता आपली सीट ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे ही सीट आपण या गाडीची काढली तर हा आहे या गाडीचा 2 किलोचा CNG टँक. होऊ शकतं आहे पूर्ण गाडीच्या सीटच्या खाली दिलेला आहे. 2 kg CNG याच्यामध्ये आरामशीर बसून जातो. त्यानंतर इथे आहे याची ड्राय बॅटरीसुद्धा दिलेली आहे. इथे फ्यूज बॉक्स, इथे आणखीन काही गोष्टी आहेतच. तर अशा प्रकारे CNG टँक आहे. ह्याच्यामध्ये हा आहे पेट्रोल टँक ज्याच्यामध्ये फक्त 2 लिटर पेट्रोल बसेल, तो इथपर्यंतच आहे. आणि त्याच्या खालीच आपल्याला CNG टँक दिलेला आहे. आता तुम्हाला विचार पडला असेल की या गाडीच्या CNGच्या टेस्टिंगबद्दल काय, तर या गाडीचा जो CNG टँक आहे तो दर 2 वर्षांनी आपण टेस्ट करून घ्यायचा. हायड्रो टेस्ट ह्याची जी आहे ती दर 2 वर्षांनी केली जाते. त्यानंतर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की या गाडीचं CNGबद्दलची
जी सी एन जी टँकच्या सेफ्टीबद्दलचं काय, सेफ्टीचा जर विचार केला तर कंपनीची ज्यावेळी टेस्ट केलं त्यावेळी या गाडीचा स्पीड टेस्ट, ॲक्सिडेंट टेस्टसुद्धा करून झालेली आहे. त्यानंतरच एक 10 टनच्या ट्रकखालीसुद्धा या गाडीचा सी एन जी टँक टाकलेला आहे. तो अजिबात ब्लास्ट झालेला नाही किंवा अजिबात डॅमेज झालेला नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त 10 टनपर्यंतची कॅपॅसिटी या सी एन जी टँकवर आहे, जेणेकरून तो फुटणार वगैरे, म्हणजे खूप सेफ असा सी एन जी टँक या गाडीमध्ये मिळून जातो. त्यानंतर या बाजूला जर बघितलं, या इथे आहे या गाडीचं, ह्याच्या आतमध्ये आहे या गाडीचं सी एन जीचं प्रेशर मीटर ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर हा ऑन ऑफ वॉल इथे दिलेला आहे, छोटासा हॉर्न इथे दिलेला आहे, होऊ शकता. अशा प्रकारे काही आहे. आणि इथनं आपलं थ्रॉटल रिस्पॉन्स जो आहे तो हे बघा इथनं ऑपरेट होतो. हे बघा ही टेबल आहे, या इथनं आपला थ्रॉटल रिस्पॉन्स ऑपरेट होत असतो. त्यानंतर आता ही गाडी चालू करताना आपल्याला सर्वात आधी हे बघा हा जो आहे ना, या इथनं आपण पेट्रोल किंवा सी एन जीवर कन्वर्ट करू शकतो. आता तुम्ही चालू करताना जरी सी एन जीवर केली तरीसुद्धा होऊ शकते आणि पेट्रोलवर केली तरीसुद्धा स्टार्ट होऊ शकते. आता मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो. स्टार्ट करण्यासाठी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुमची गाडी साईड स्टँडला असेल आणि तुम्ही स्टार्ट केली तर फक्त न्यूट्रल पोझिशनला असतानाच गाडी स्टार्ट होईल. ज्यावेळी तुम्ही गिअर टाकाल त्यावेळी गाडी तुमची स्टार्ट होणार नाही. तर आता मी गाडी स्टार्ट करून दाखवतो. स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पेट्रोलवर ठेवायची आधी. हे बघा हे पेट्रोलचं साईन आहे, हे सी एन जीचं साईन आहे. गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा आहे. हे बघा आपण इथनं स्टार्ट केली आहे. बघा आपली गाडी आता पेट्रोलवर स्टार्ट झालेली आहे. अशा प्रकारे आपली गाडी पेट्रोलवर स्टार्ट झाली. त्यानंतर आपल्याला जर सी एन जीवर टाकायची आहे तर बघा इथनं आपण कन्वर्ट करू शकतो आपली गाडी सी एन जीवर. आता बघा एक्सिलेटर दिलं किंवा आपली गाडी सी एन जीवर कन्वर्ट झाली. इथे तुम्हाला मीटरमध्ये सी एन जीची लेवलसुद्धा दाखवली आहे. बघा या इथे सी एन जीची लेवल दाखवते आणि इथे सुद्धा सी एन जीचा लोगो येतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की आपली गाडी जी आहे ती आता सी एन जीवर कन्वर्ट झाली. आता मी पुन्हा पेट्रोलवर घेतो किंवा बघू शकता इथे तुम्हाला पुन्हा मी आता पेट्रोलचं बटन दाबलं आणि थोडंसं एक्सिलेटर दिलं किंवा गाडी आपली पुन्हा पेट्रोलवर येते. आणि पुन्हा एकदा मी सी एन जीवर टाकते. हे बटन दाबलं, अजूनसुद्धा गाडी आपली पेट्रोलवर आहे. त्यासाठी एक्सिलेटर जायचं आहे. तेव्हा एक्सिलेटर दिलं की आपली गाडी सी एन जीवर शिफ्ट होऊन जाते. इथे आपल्याला पार्किंग लॅम्पचा हे बी दिसतो. आता मी तुम्हाला या गाडीची LED टेल लॅम्प्स दाखवतो. तेव्हा हे आहेत या गाडीचे LED टेल लॅम्प्स अशा प्रकारे दिसायला. त्यानंतर हेडलॅम्पसुद्धा दाखवतो. हेडलॅम्प जर बघितलं तर हे बघा हा आहे या गाडीचा LED हेडलॅम्प्स. आता मी तुम्हाला या गाडीचा आवाज दाखवतो. हा आहे या गाडीचा पेट्रोलवर सी एन जीवरती आवाज. आणि आता मी गाडी पेट्रोलवर शिफ्ट केली आहे. एकदम स्मूथ असा आवाज या गाडीमध्ये कंपनीने दिलेला. आणि इंडियाची फर्स्ट सी एन जी बाईक ही बजाज कंपनीने लॉन्च केली आहे. तर अशा प्रकारे होते काही या गाडीचे डिटेल्स आणि ओव्हरऑल रिव्ह्यू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.